for Siddhivinayak B, and we have Siddhesh, who is also called as Siddhya. That's a no ball given by the umpire. So the score is 0 ball 1 run. शानदार शॉट मारा था वहां पे, बट वन बाउंस पर्दे के ऊपर. सो 0 बॉल 1 रन यहाँ पे. शानदार स्टार्ट यहाँ पे फॉर विक्रांत. Cuts it on the off. Just a single यहाँ पे. 1 बॉल 2 रन यहाँ पे. We have Harshal now on strike. It was these two batsmen who had a fiery innings in the first game that they played against Ganesh Krupa. Can they repeat the performance? Also, Vikrant has the highest total now on this ground. A record to be noted. The bowler ready with his next delivery. Harshal wanted to hit that on the leg. Couldn't connect it. Just a single there for Vikrant. The score moves to 3. स्कोर वहां पे बढ़ता हुआ 3 रन. सेमीफाइनल में दिया. हेलो हेलो. 3 बॉल 3. भाई जितना 200 गिरा सब जमा करो. 4 चेंडू 5 धावा. पहिलं षटक घेऊन विनोद. सिद्धिविनायक बी संघासाठी. आतापर्यंत सुरेख फलंदाजी, नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय विक्रांत संघाचा आणि एक संयमी खेळी आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून दिलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. 4 चेंडू आणि 5 धावा. इथून जो संघ विजयी होईल तो सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करेल आणि सेमीफायनलला शिवशक्ती बरोबर त्यांचा सामना खेळवण्यात येईल आणि त्याच्यानंतर मेगा फायनलच्या दिशेने सेमीफायनलमध्ये जो संघ विजयी होईल तो चॅलेंजर संघाबरोबर मेगा फायनलची लढत लढेल. काल दिवसभरामध्ये झालेल्या सामन्यामध्ये चॅलेंजर हा संघ फायनलच्या दिशेने वाटचाल करून राहिला आहे. तर आज जो संघ सेमीफायनलला विजयी होईल तो संघ चॅलेंजरबरोबर खेळेल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि त्याला लेग साईडच्या दिशेने स्वीप केला आहे आणि 4 धावा. पहिला संयमी सुरुवात केली आणि आता मात्र खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेत फलंदाज हर्षल. आतापर्यंत अतिशय सुंदर गोलंदाजी करत होते विनोद. गुड लेनवर डिलिव्हरी करत होते, पण आता मात्र फुलटॉस चेंडू आणि त्याला लेग साईडच्या दिशेने टॅप करत 4 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा चेंडू त्याला लॉंग ऑनच्या दिशेने खेळत 1 धाव. पहिल्या ओव्हरच्या षटकानंतर धावसंख्या आहे 11. बघा, पहिला 4 चेंडूमध्ये 5 धावा होत्या. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 6 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या आहेत. तर विनोदची जागा घेण्यासाठी आता सतीश. आपल्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या आहेत. तर हा गोलंदाज या फलंदाजांना थांबवण्यात यशस्वी ठरेल का? सुंदर असं षटक आणि सुंदर असं फलंदाजी. क्वार्टर फायनलचा सामना. दुसरं षटक घेऊन सतीश. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं. स्ट्राईकवर हर्षल. खूप मोठा सर्कल आहे हा. इथे तुमचं क्षेत्ररक्षण
खूप चांगलं असणं गरजेचं आहे. काल दिवसभरामध्ये जेवढे सामने झाले 30, 32, 34 सर्व टफ फाईट मॅच होत्या. 35 ते 36 धावा एक मोठं आव्हान ठरू शकतो इथे. पहिला चेंडू घेऊन सतीश हर्षल यांच्यासाठी. पुन्हा एकदा स्लॉटमध्ये टाकलेला चेंडू, पण त्याला गॅपमध्ये खेळता आलेला नाही. पण एक धाव घेण्यापासून रोखू शकलेले नाही आहे. धावचूपच्या स्वरूपात एक धाव, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 12. पुन्हा एकदा सतीश सिद्धेश यांच्यासाठी. आता मात्र फटका फसला आहे. आता मात्र फटका फसला आहे. गोलंदाजांनी फुलटॉस चेंडू दिला होता. त्याचा समाचार घेण्यासाठी फलंदाज तयार होते, पण चेंडू सीमेच्या बाहेर मारला आहे. याच्यात गोलंदाजाला यश आलेलं आहे आणि पहिला झटका विक्रांत या संघाला. अतिशय सुंदर सुरुवात केली होती. 11 धावा पहिल्या षटकामध्ये मारल्या होत्या. तर सिद्धेश यांची जागा घेण्यासाठी क्षितिज. तिसरा चेंडू घेऊन सतीश. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आहेत आणि एक गडी बाद केला आहे. क्वार्टर फायनलचा सामना. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. बघितलं होतं की बॅट्समन बॅकफूटवर आहे, तर चेंडू थोडा वरती टाकला, पण एक धाव घेण्यापासून थांबवू शकले नाही आहेत. धावसंख्येत वाढ, 13 धावा. या षटकाचे आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आहेत सतीशांनी आणि 2 धावा खर्च केल्या आहेत. एक गडी बाद केला आहे. म्हणजे कुठेतरी या 3 बॉलमध्ये कमबॅक झालेला आहे सिद्धिविनायक बी संघाचा. बघा, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण जर चांगलं असेल तर तुम्ही समोरच्या टीमला 30 धावापर्यंत रोखू शकता. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. ऑफसाईडच्या दिशेने कट केला आहे. एक धाव धावून काढली आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे 14. शेवटचे 2 चेंडू सतीश यांचे. पुन्हा एकदा लॉंग ऑनला खेळत एक धाव. एक बाजूला हर्षल तर एक बाजूला सतीश. शेवटचा चेंडू हर्षल यांच्यासाठी. आतापर्यंत खूप सुंदर षटक सिद्धिविनायकसाठी. अवघ्या 4 धावा खर्च केल्या आहेत सतीश यांनी या षटकामध्ये. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे 15. शेवटचा चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने खेळून काढला आहे. एक धाव. मी सांगतो मित्रांनो, इथे तुम्ही 2-2 धावाही धावू शकता. तुमचा पहिला रन एकदम फास्ट असला पाहिजे, कारण हा ग्राउंड एवढा मोठा आहे. जर तुम्ही थोडी चापलता दाखवली तर तुम्ही 2 रनही आरामात धावू शकता. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 16. पहिल्या षटकात 11 धावा आणि आता मात्र फक्त 5 धावा. जी सरासरी 11ची होती ती आता 8वर आलेली आहे. चांगला स्कोर आहे विक्रांत या संघासाठी. 2 षटकं संपल्यानंतर 16 धावा झालेल्या आहे. आणि तिसरं षटक घेऊन जावेद. जे काम सतीशनी केलं आहे तेच काम जावेद करू शकतात का? 4 किंवा 5 रनाचं षटक टाकू शकतात का आपल्या संघासाठी? का पुन्हा एकदा हर्षल, जे आपल्या संघासाठी पहिल्या षटकात केलं होत्या 11 धावा मारल्या होत्या, त्या 11 धावा पुन्हा मारू शकतील का? क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, काहीही होऊ शकतो.
तिसरं षटक घेऊन जावेद हर्षल यांच्यासाठी. आतापर्यंत अतिशय समजूतदारपणाची फलंदाजी बघायला मिळत आहे. संयमी खेळी करत आहे. एकच मोठा फटका मारला आहे, स्वीप करून मारला होता फुलटॉस चेंडूवर. त्याच्यानंतर आपली विकेट सांभाळून ठेवली आहे पुन्हा एकदा. आणि आता मात्र खराब चेंडू, नो बॉल. अतिशय खराब सुरुवात जावेद यांच्यासाठी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. पुन्हा एकदा खराब चेंडू, अवांतर चेंडू, नो घोषित केलाय पंचांनी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 18. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आहेत आणि दोन्ही चेंडू अवांतर नो स्वरूपात आहेत. कुठेतरी दडपण आहे गोलंदाजावर. सिद्धिविनायक बी शेवटचे 12 चेंडू कशा प्रकारे हाताळतील, किती धावसंख्येपर्यंत विक्रांत संघाला रोखू शकतील, किती धावा त्यांना चेस करायच्या आहेत याचं समीकरण करावं लागेल. पुन्हा एकदा जावेद. आता मात्र वेट करून लेग साईडला कट केला होता पण 1 धाव. अतिशय सुंदर फिल्डिंग विनोद यांच्याकडून. आता मात्र जावेद यांना लाईन मिळाली आहे. पहिला चेंडू हाताळला आहे, 1 धाव खर्च केली आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे 19. पुढील चेंडू घेऊन जावेद पुन्हा एकदा हर्षल यांच्यासाठी. आता मात्र एक सुंदर जोरदार फटका, स्ट्रेट ड्राईव्ह केला होता पण सरळ गोलंदाजाच्या पायाला लागलेला हा चेंडू आणि 1 धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 20. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आहे. हा तिसरा चेंडू घेऊन क्षितिज यांच्यासाठी. त्याला ऑफसाईडच्या दिशेने कट करत 4 धावा. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण हे म्हणता येईल. मी पहिलाच सांगितलं होतं क्षेत्ररक्षणाचं या ग्राउंडमध्ये क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं आहे. ह्या 4 धावा तुम्ही रोखू शकला असतात. 3 चेंडू आणि 24 धावा. आतापर्यंत जावेद यांनी आपल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या आहेत. मी पहिलाच सांगितलं होतं, पहिल्या षटकामध्ये 11 धावा मारल्या होत्या, त्याच्यानंतर 5 धावा आणि आतापर्यंत 3 चेंडूत 8 धावा. तब्बल 15 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे 24. उर्वरित 9 चेंडू किती धावसंख्या उभारतील विक्रांत हा संघ. प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय. काय टार्गेट सेट करतील समोरच्या संघासाठी. चौथा चेंडू घेऊन जावेद. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. हा तिसरा नो चेंडू. अतिशय खराब गोलंदाजी जावेद यांच्याकडून. अवांतर चेंडू ही टाकत आहेत, बाउंड्री खात आहेत. 3 चेंडूत 9 धावा खर्च केल्या. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 25. पुन्हा एकदा जावेद हर्षल यांच्यासाठी. आपला हॅलो. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने कट करत 1 धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 26. 4 चेंडू 26 धावा. पाचवा चेंडू घेऊन जावेद. बघूया आता या. आणि पुन्हा एकदा आता क्षितिजने मोठा फटका खेळण्याचा निर्णय घेतला आहे कव्हरच्या दिशेने पण 1 धाव. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू घेऊन जावेद. 27 धावा आतापर्यंत झाल्या आहे. शेवटचा चेंडू घेऊन जावेद आणि आता मात्र गडी बाद. मी पहिलाच सांगितलं, पहिल्या षटकात 11 धावा आल्या होत्या, ह्या षटकातही 11 धावा आल्या आहेत.
पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात 5, तिसऱ्या षटकात 11, तब्बल 26 धावा झाल्या आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता विक्रांत या संघाचं काय टार्गेट सेट करण्याचा विचार आहे. शेवटचा षटक. तर हर्षल यांची जागा घ्यायला मॅक्सवेल आले आहेत. पण मॅक्सवेलला मी सांगतो की पडद्याच्या बाहेर डायरेक्ट मारला तर आउट आहे. पुन्हा एकदा सतीशचा पहिला चेंडू. या गोलंदाजाने कुठेतरी कमबॅक केला होता आपल्या षटकामध्ये, फक्त 5 धावा दिल्या होत्या. तर शेवटचं षटक घेऊन सतीश पुन्हा एकदा. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 28 धावा. हे शेवटचं षटक सतीश यांचं. किती धावापर्यंत 28 धावा आतापर्यंत झाल्या आहे. उर्वरित 5 चेंडू आपण कशा प्रकारे हाताळता याच्यावर सिद्धिविनायक यांचं लक्ष. तर आता हर्षल यांची जागा घ्यायला आले आहेत मॅक्सवेल. बघूया आपल्या संघासाठी काय करतील मॅक्सवेल. पुढील चेंडू सतीश यांचा आणि मॅक्सवेल यांनी 4 धावा पहिल्याच चेंडूवर. कव्हर्स आणि लॉंग ऑफच्या मध्ये हा खेळलेला फटका. 32 धावा झालेल्या आहेत. आता मात्र विक्रांत यांनी निश्चय केला आहे की मोठे फटके खेळायचे आहेत. म्हणून मॅक्सवेल यांना त्यांनी शेवटच्या षटकामध्ये पाठवलं आहे की आता तुम्ही जा आणि मोठे फटके खेळा. तिसरा चेंडू घेऊन सतीश. पुन्हा एकदा मॅक्सवेल याच्यासाठी आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा. आणि आता मात्र खराब क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून. कुठेतरी हा गडी बाद झाला असता आणि नवीन फलंदाजीवर मार्कस आला असता. 33 धावा. शेवटचे 3 चेंडू. अजूनही जे वन डाऊन बॅटिंग करायला आले होते क्षितिज, ते आता स्ट्राईकवर. पुढील चेंडू सतीश यांचा. पुन्हा एकदा डॉट बॉल. लेट कट करण्याच्या नादात हा डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू आणि 33 धावा. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या आहेत आणि आता मात्र 4 धावा. 37 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू 37. याच्यानंतर सेमीफायनलची लढत तुम्हाला बघायला मिळेल. शिवशक्ती एक बाजूनी सेमीफायनलचं तिकीट घेऊन बसलेली आहे, तर दुसऱ्या बाजूनी ते तिकीट कोणाला मिळते, सिद्धिविनायक की विक्रांत. एक इनिंग संपलेली आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 38. विजयासाठी 39 धावांची गरज. 39 रन बनवायचे आहेत तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर, आणि सेमीफायनलचं तिकीट हवा असेल तर. So guys, we are now going to witness one more performance there by Zid the Creation. DJ, I hope you know the song. DJ Amar. Requesting both the teams to please come and watch the dance. So once again we have Zid the Creation. So this is the final and the last performance by
Ziddi Creation. Hello, check. So this is the final performance by Ziddi Creation all the way from Kandavali. Special thanks to the choreographer Umesh Desai.
कान्हा कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आहे बना Thank you, DJ. Requesting the umpires to start the game. Guys, you will perform after this. ठीक है, डांस ब्रो. You DJ को गाना बोल दिया ना? So we have our very own choreographer from Rathodi, choreographer Rat Salunke. आहा, एक नंबर भाई. कडक कडक. आहा. You can continue. ठीक है. Thank you, DJ. Thank you, DJ. Coming back to the game now. So that was Ratan. आपने देखा रहेगा बड़े बड़े कोरियोग्राफर टफ कंपटीशन देते हमारे ये रतन. देख तूने बायको कशी नाची राणी कशी उडी राणी कशी डोली राणी देख तूने बायको कशी नाची राणी कशी उडी राणी कशी डोली राणी
DJ. DJ, we have to start the game also. Amar. Requesting the umpires to take the field. So now we are about to witness the second innings of Vikrant versus Siddhivinayak B. May I know where is the scorer? Scorer. So Siddhivinayak B has to score 39. Siddhivinayak B has to score 39 to win this game. Let us see what can Siddhivinayak B do. We have Vikrant. Requesting the umpires to start the game as soon as possible. We are running short of time. Umpires, Idal, Viru. Guys, both the... Hello, check. So guys, we have a guest of honors among us. Mr. Freddy Delima, Mr. Kevin Delima, Mr. Arun Jaiswar. I want everyone to please give them a round of applause. Once again, Mr. Freddy Delima. Hello. Mr. Kevin Delima, Mr. Arun Jaiswar. I would like you guys to please come on the stage. और ताली बजना चाहिए guys. All the spectators, please keep clapping. Once again, a guest of honors among us. We have Mr. Freddy Lima, Mr. Kevin Delima, and Mr. Arun Jaiswar.